नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या आहे सोमवार, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. चंद्र वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून परिभ्रमण करणार आहे. तर सोमवारी आणि गुरुवार शुक्रवारी तो वृषभ आणि कर्क या राशीतून परिभ्रमण करणार आहे. त्यामुळे त्याचे जे परिणाम आहेत, शुभ असोत हे अशुभ असोत, हे या दोन दिवशी अत्यधिक दिसतील. मी काही असं काय पर्टिक्युलरली काही तुम्हाला भविष्य सांगत नाही. कुठला दिवस तुमच्यासाठी चांगला आहे आणि सर्वसाधारणपणे कुठली कामं करण्यासाठी चांगला आहे हे त्रोटक सांगत असतो. तुम्हाला जर एक्स्ट्रा काही जाणून घ्यायचं असेल तर माझ्याजवळ तुम्ही कुंडली दाखवून वैयक्तिकरित्या संपर्क साधू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो. तेव्हा आता स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि साप्ताहिक राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो. मेष रास, सोमवार अतिशय चांगला आहे पैसा मिळवण्याच्या दृष्टीने. पैशासाठी काही करायचं असेल, करायचं म्हणजे काही उद्योग व्यवसाय वगैरे, तर सुरुवात करायला सोमवार अतिशय चांगला आहे. मंगळवार बुधवारही चांगले आहेत. नवीन नवीन कल्पना सुचतील, आपल्याला कर्तृत्वाला वाव मिळेल आणि एकंदरीतच मंगळवार बुधवार चांगला आहे. गुरुवार शुक्रवार थोडं घराकडे लक्ष द्यावं लागेल, बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल, तेव्हा सावध राहा. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम आहे. एखादी स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर त्याच्यासाठी देखील उत्तम आहे. संतती जर काही चांगली कुठली परीक्षा देत असतील तर त्यांच्याहीसाठी हा दिवस अतिशय उत्तम आहे. तुम्ही म्हणाल ते होईल. वृषभ रास, सोमवार हा कार्यशक्ती वाढवणारा आहे, उत्साह निर्माण करेल, काम करण्याचं बळ देईल, काम करण्याला उत्साह राहील, हुरूप राहील, शरीर प्रकृती चांगले राहील. मंगळवार बुधवारी 4 पैसे कुठून येण्याची शक्यता असली तर येतील. गुरुवार शुक्रवारी तुम्हाला काही नवीन कल्पना सुचायच्या असल्या सुचतील, छोटे प्रवास होऊ शकतील, भाऊ बहिणींच्या भेटी होऊ शकतील, किंवा एकंदरीतच प्रगतीच्या दृष्टीने काही 2 पावलं टाकण्यासाठी गुरुवार शुक्रवार अतिशय चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी आई असेल तर आईची काळजी घ्यावी लागेल, घराकडे लक्ष द्यावं लागेल. आपल्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे, वागण्यामुळे घरातलं वातावरण कलुषित होत नाही ना, हे बघायला लागेल. तेव्हा सावध राहा. मिथुन रास, मिथुन राशीला सोमवार हा अनावश्यक खर्चाचा जाईल, त्यामुळे मनावरती ताण राहील. मात्र मंगळवार बुधवार चांगला आहे, शरीर प्रकृती चांगले राहील, काम करण्याला उत्साह राहील. गुरुवार शुक्रवारी 2 पैसे मिळतील त्या कामातनं आणि आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाच्या भेटी होतील. एखादी बारीकशी सहल म्हणा, एखादं गेट टुगेदर म्हणा, धार्मिक कार्य म्हणा, त्याच्यामध्ये भाग घेण्याचे योग येतील. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला जाईल. कर्क रास, सोमवार अतिशय सुंदर आहे. काही अडकलेली कामं असतील तर ती करून घ्या. मंगळवार बुधवारी तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शारीरिक त्रास, मानसिक त्रास, आर्थिक त्रास होण्याची, नुकसान म्हणजे होण्याची शक्यता आहे. नंतर म्हणजे गुरुवार शुक्रवारी शरीर प्रकृती चांगले राहील, काम करायला उत्साह राहील. एकंदरीत जीवन शक्ती ज्याला म्हणतात, ती शक्ती वाढल्याचा तुम्हाला प्रत्यय येईल. आठवड्याच्या शेवटी 2 पैसे मिळण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. सिंह रास, सिंह राशीला नोकरी, धंदा, व्यवसायाच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. नोकरीत नवीन जबाबदारी पडेल, व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा मंगळवार बुधवारी होईल. सर्वतोपरीने लाभ होतील. मात्र आठवड्याच्या शेवटी स्वतःला थोडं सांभाळणं, वृत्तीला आवार घालणं त्याची गरज आहे. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कन्या रास, कन्या राशीला हा आठवडा अतिशय चांगला आहे, फक्त शनिवार सोडून बाकी हा आठवडा अतिशय उत्तम आहे. सोमवार मंगळवार नोकरी, धंदा, व्यवसायाच्या दृष्टीने, प्रवासात असाल तर प्रवास चांगले सुखकर होण्याच्या दृष्टीने
अतिशय चांगला आहे. मंगळवार बुधवार नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने, गुरुवार शुक्रवार एकंदरीतच आवकीच्या दृष्टीने, संततीच्या दृष्टीने, काही प्रमोशन असेल राहिलं तर ते मिळण्याच्या दृष्टीने चांगलं आहे. आठवड्याच्या शेवटी मात्र अनावश्यक खर्च करायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुळ रास, सोमवारी काही जुलाबाचं वगैरे औषध घ्यायचं असेल तर घेऊन टाका. ॲसिडिटीचा त्रास गेल्या आठवड्यात तुम्हाला झालेला असणार तर त्याच्यावरती असे उपाय हे मधून करावेत. अतिशय चांगलं असतं. तुमची प्रकृती मुळात वातपित्त प्रकृती असल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होतो. बुधवार गुरुवारी भाग्योदयकारक घटना घडण्याची मंगळवार बुधवारी भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या छोट्याशा धार्मिक कार्यामध्ये, म्हणजे तुमच्याच घरातले असं काही नाही, शेजार पाजारी किंवा कुठे अन्य कोणाकडे धार्मिक कार्यात भाग घ्याल. नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने देखील हा आठवडा तुम्हाला अतिशय चांगला आहे. या आठवड्यामध्ये सर्वतोपरीने लाभ होतील. जे कामधंद्याला नसतील त्यांना कामं मिळतील. नोकरीला शोधात असतील त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृश्चिक रास, सोमवारी जोडीदाराचं सहकार्य लाभेल. व्यवसायात असाल तर पार्टनर सहकार्य करेल. मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती सांभाळावी लागेल. रस्ता जपून ओलांडायला पाहिजे. कापणं भाजणं यासारखं काहीतरी त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवार शुक्रवारी प्रवासात असलात तर प्रवास चांगले होतील. भाग्योदयकारक घटना घडतील. नवीन म्हणजे पुढच्या संभाव्य प्रवासाचे बेत आखले जातील. आणि आठवड्याचा शेवट हा उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने अतिशय चांगला जाईल. धनुरास, सोमवारी बारीक सारीक आजार होतील, म्हणजे सर्दी पडसं वगैरे, बारीकसा ताप वगैरे. मंगळवार बुधवार चांगले आहेत. जोडीदाराच्या दृष्टीने जोडीदार सुखकारक ठरेल. पार्टनर असेल तर तो सहकार्य करेल. सर्वतोपरीने सुख लाभेल. आठवड्याच्या म्हणजे गुरुवार शुक्रवारी पुन्हा एकदा शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. डॉक्टर गाठायला हयगय करू नका. आठवड्याच्या शेवटी हा त्रास कमी होईल. डॉक्टर योग्य मिळेल, औषध योग्य मिळेल, ते लागू पडेल आणि त्यामुळे आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला असेल. मकर रास, संततीच्या दृष्टीने एकंदरीतच म्हणजे हा सोमवार हा अतिशय तुमच्यासाठी चांगला आहे. मनासारख्या घटना घडतील. योग्य कामं योग्य वेळी होतील. त्यामुळे चित्तवृत्ती उल्हासित राहील. अतिरिक्त काम करण्याची शक्यता त्या दिवशी आहे. त्यामुळे पुढचे 2 दिवस हे थकावटीचे, गिडीनेसचे जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे गुरुवार शुक्रवारी पार्टनरचं सहकार्य लाभेल. जोडीदाराचं सुख लाभेल. जोडीदार एखादं कुठेतरी फिरायला जाण्याची तुमच्याकडे हट्ट धरण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती त्रास देईल. आठवड्याच्या शेवटी प्रवास शक्यतो टाळा. दगदग होण्याची शक्यता आहे. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे, तर प्रवास करू नका. कुंभरास, सोमवार घरातली कामं करण्याच्या दृष्टीने चांगला आहे. मानसिक स्थिती उत्तम राहील, उल्हासित राहील. आईकडून चांगली बातमी कळेल असली तर, किंवा आई जर आजारी असेल तर तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. घरासंबंधी काही चांगली कामं केली जातील. बुधवार गुरुवार अतिशय उत्तम आहे. सुसंगती आयुष्यातली काय म्हणतात ती तुम्हाला मंगळवार बुधवारी कळेल. तुमची योग्य कामं योग्य वेळी घडणं हे मंगळवार बुधवारी होईल. गुरुवार शुक्रवारी मात्र थोडा शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. हाताखालच्या नोकरांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये असाल तर हाताखालचे लोक त्रास देतील. त्यांची कामं तुम्हाला करावी लागतील. आठवड्याचा शेवट हा गृहसौख्याच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे.
मीन रास. सोमवार कर्तृत्वाच्या दृष्टीने, नवीन काहीतरी घडवण्याच्या दृष्टीने चांगला आहे. मंगळवार बुधवार मनस्ताप राहील, मानसिक स्थिती थोडी चिडचिडीची असण्याची शक्यता आहे. निर्णय घेण्याची क्षमता ही कमी राहील. हे करू का ते करू अशा स्वरूपाची द्विधा मनस्थिती राहील. मात्र शुक्रवार म्हणजे गुरुवार शुक्रवार हा अतिशय चांगला आहे. निर्णय योग्य घेतले जातील. घाईघाईत तुम्ही मंगळवार बुधवारी निर्णय घेऊ नका. गुरुवार उजाडू द्या, शुक्रवारी निर्णय घ्या. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. आठवड्याचा शेवट हा शरीर प्रकृतीच्या त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. बारीक सारीक त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. एखादी वस्तू गहाळ होण्याची, पैसे गहाळ होण्याची, चोरीला जाण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी नाकारता येत नाही. तर मंडळी, हे होतं साप्ताहिक राशी भविष्य. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.